शरद पवारांनी आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षणाचा प्रश्न सुटावा हीच आमची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले। राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवार यांचं हे मोठं विधान समोर आलं आहे। तर सर्वांना विश्वासात घेऊन आरक्षणावर तोडगा काढावा असंही पवारांनी म्हटलंय। आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आमची अनुकूलतेची भूमिका असल्याचं पवारांनी म्हटलेलं आहे। तर सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार यांना टार्गेट केलं जात होतं। आरक्षणावरून राज्यामध्ये आरक्षणाचा जो प्रश्न पेटलेला आहे त्यावर शरद पवारांची भूमिका काय, विरोधकांची भूमिका काय असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षणाचा प्रश्न सुटावा हीच आमची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले। तर राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवार यांनी मोठं विधान केलंय। त्यांनी हेही सांगितलं नाही केलं तर माझा आग्रह राहणार नाही। त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या। आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा। माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची आहे। ज्यांची त्यांची भूमिका ज्यांच्या ठिकाणी योग्य आहे। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? तर आहे। ओबीसींचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, एकमेकाला विरोध कुठंच नाही, पण ओबीसींची सोडून त्याच्यात देऊ नका। त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत, पण दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे या राज्याचं सरकार करेल। 2014ला माननीय देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। ते हायकोर्टात टिकवलं, पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं। आजही ज्या काही आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही त्याच्यातल्या काही सूचना येत आहेत, आंदोलन करणारे आपली जी काही मंडळी आहेत मराठा बांधव त्यांच्याकडनं काही म्हणणं येते, त्याच्यावरती गांभीर्याने विचार चालू आहे। मला असं वाटतं लवकरात लवकर हा प्रश्न नक्की सुटेल। आरक्षणाला धक्का लागला तर मी 100% या आपल्या पदाचा आणि आमच्या राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ नाही असं म्हणूनच मी त्याग करेन। कारण या देशामध्ये आरक्षण संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। त्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही। संविधानाचा मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही। हे 13 मेंबर आमच्या सुप्रीम कोर्टचे बसून त्यांनी केशवानंद भारतीमध्ये त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे। या संविधानाचा शपथ आम्ही घेऊन संसदेमध्ये बसलेले आहोत, असं कधीही होऊ देणार नाही, कधी होणारही नाही। आणि हेही मी स्पष्ट करू इच्छितो की सरकारची मानसिकता कधीही या दिशेमध्ये नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।